चला मित्रांनो, नागपूर तर फिरलो आपण 2 दिवस नागपूरमध्ये राहिलो. आता नागपूर ते अमरावतीचं आपलं सफर चालू आहे. हे नागपूरचा खूप मोठा हॉस्पिटल आहे. इथे कॅन्सर वगैरेची मोठी मोठी बिमारी आहे. हे इथे सगळे लोक येतात. आमचे पण घरचे लोक एकदा या हॉस्पिटलमध्ये आले होते, त्यांनी दाखवलं तर मी त्याचं पण शूट करून घेतलं. खूप छान आहे. तो नागपूरच्या बाहेर आहे. त्याच्यानंतर इथे गार्डन वगैरे अमरावतीच्या मधात एक छोटासा गाव लागलं होतं आणि त्या गावामध्ये रोडाचं वगैरेचं काम चालू होतं आणि गाड्या वगैरे मैदानं करत होते आणि खूप जास्त मजा येत होती. आम्ही इथे चहा नाश्त्याला थांबलो होतो. धाबा होता, तिथून म्हटलं चला थोडंसं आपण अमरावतीचं शूट करून घ्यायला पाहिजे. संध्याकाळी 6:30 वाजले होते आणि आम्हाला इथं सूर्य डुबताना दिसलं होतं. ते आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहिलं. जेव्हा आम्ही गावाला लहान होतो तेव्हा पाहत होतो. त्याच्यानंतर हा मला दुसऱ्यांदा भेटलेला आहे सूर्य डुबताना. त्याच्यानंतर इथं अमरावतीमध्ये पोचलो आणि रात्री आम्ही इथे जेवायला गेलो. खूप छान जेवण होता इथे आणि खूप टेस्टी होता. अमरावतीमध्ये सावजी हॉटेल आहे, तिथे मटण वगैरे खूप छान भेटतात. जसं नागपूरमध्ये ते एकच नंबर आहे, पण त्याच्यापेक्षा थोडीशी कमी होती, पण ही पण आम्हाला आवडली. आम्ही काय 7-8 माणसं होतो. त्याच्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर म्हटलं चला थोडंसं पोटाला गार करायसाठी इथे आम्ही घेतलं होतं आईस्क्रीम. आणि आमच्या पोराला काही ना काही पाहिजेच खायला. जेवण झाल्याच्या नंतर त्यांना थंड पाहिजे, तर असं मौजमस्तीमध्ये आम्ही आईस्क्रीम घेतली आणि बाहेर जेवण. त्याच्यानंतर आम्ही एकमेकाला हात धरून पुढे आमच्या रूमवर जात होतो. अमरावतीमध्ये आम्ही रूम केली होती, तर आम्ही तिथे जेवण वगैरे आईस्क्रीम वगैरे खाऊन आम्ही आमच्या रूममध्ये जात होतो. तर म्हटलं चला आता एवढ्या लवकर कुठं आपल्याला झोप येणार आहे, थोडंसं आपण चक्कर मारू अमरावतीला. आपण काय बार फिरणार आहोत, एकदा झालेलं आहो. आणि अमरावतीमध्ये मी पहिल्यांदाच गेली होती. अमरावती नागपूरमध्ये मी पहिल्यांदाच गेली होती, म्हणून मी खूप जास्त एन्जॉय केलेली आहो. त्याच्यानंतर आता आम्ही अमरावतीच्या बाहेर पडलो. आता आम्ही इथे निघत आहोत चिखलदराला जाताना पण खूप मस्ती केली आणि चिखलदराला पण छोटी छोटी गाव लागत होती. आणि त्या गावामध्ये हा खंबा दिसत होता. हे माझ्या लहानपणाची आठवण झाली. माझ्या मोठ्या बाबाच्या शेतामध्ये हा खंबा होता. मग काय पोरं म्हटले आम्हाला वॉशरूम वगैरे करायचं आहे, तर आम्ही शेतामध्ये तिथं मैदान पाहून उभे राहिलो होतो. आणि तिथे बोराचं झाड होतं आणि मी बोरं घेतले आणि त्याला फोटोमध्ये शूट करायला बसली. आणि तुरीचे शेंगा होते खूपच जास्त. त्याच्यानंतर रोडवर गाड्या नव्हते, तर म्हटलं चला थोडीशी आपण आपली मस्ती करून घ्यायला पाहिजे, म्हणून मी ते फोटो शूट केले. त्याच्यानंतर तिथे गार्डन होतं, तिथे पण छान थांबलो होतं. त्या हॉटेलच्या समोर हे सगळं डेकोरेशन खूप चांगलं होतं, खूप भारी होता. म्हटलं चला हे पण आपल्याला भेटेल आहे आणि थोडंसं आपल्याला अमरावतीचं काहीतरी आपल्याला सांगतीला न्यायला पाहिजे, म्हणून हे सगळं शूट करत बसले. त्याच्यानंतर आम्ही चिखलदराला जात होतो आणि चिखलदराचं तुम्हाला घाट माहितीच आहे कसं आहे काय नाही, पण माझं तेर एवढं चांगलं होतं. आणि चिखलदराचा घाट चालवलं म्हटल्यावर एकच नंबर आहे. आम्हाला तर खूप जास्त घाबरट वाटत होती की चिखलदराचा घाट हा कसं काय चालवणार, कारण त्यानं पहिल्यांदा बोलला की गाडी असं खूप दिवसापासून चालवतो, पण चिखलदराचा घाट चालवणं म्हटलं खूपच डिफिकल्ट आहे. म्हटल्यावर खूप मोठा घाट आहे आणि एकच रोडनी येणं जाणं आहे. त्याच्यानंतर आम्ही चिखलदरा फिरून आलो. त्याच्यानंतर आम्ही इथे शेगावमध्ये आलो भक्तिधाममध्ये. आणि तिथं आल्यावर आम्हाला असं वाटलं की आम्ही स्वर्गामध्येच आलेलो आहोत. एवढं स्वच्छता आहे या भक्तिधाममध्ये. हे पार्किंग वगैरे खूप आहे. इथे आम्हाला रूम बुक करायची होती, तर आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावली आणि गाडीमध्ये सामान ठेवलं आणि थोडं आम्ही रूम बुक करून आलो. तिथे रूम बुक करायला गेल्यावर आपल्याला फॅमिली संगतीला पाहिजे, म्हणून आम्ही गाडीमध्येच बसलो होतो आणि आमची घरचे पण माणसं गेली होती. त्याच्यानंतर आम्हाला बोलवले. मग आम्ही रूम बुक केली आणि मग आमचं गाडीतलं सामान आमच्या रूममध्ये नेलं. आणि हा रूम एवढा चांगला आहे, एवढं सुंदर आहे, एवढं स्वच्छता आहे. आणि 2 बेडरूमचा म्हणजे 1 बेडरूमचाच आहे, पण 2 बेड होते. म्हणजे आपल्याबरोबर 3 माणसं असतात म्हणून 2 बेड होते. पाणीचं वॉटर होता, खूप चांगलं होतं. टॉवेल होते त्यांच्याकडून, टॉवेल. कपडे जर धुवून घातलं की सुकायसाठी स्टँड होता. आपल्याला मोबाईलला चार्ज करायसाठी मोबाईलला तिथे ठेवलं होतं. आणि हे बाथरूम एवढं स्वच्छ होतं. तिथून तुम्हाला मी थोडंसं काळं तोंड दिसत असेल माझं तिथे. त्याच्यानंतर आम्ही सगळं केल्याच्यानंतर अजून बाहेर आलो होतो आणि सकाळी आम्ही तयार वगैरे रात्री झोपलो आणि सकाळी खाली आलो. त्याच्यानंतर मी म्हटलं चला भक्तिधामचं एकदा परत शूट करायला पाहिजे, म्हणून मी परत शूट करायला गेलो. आणि ती रूम एवढी चांगली आहे. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो शेगावमध्ये गजानन महाराजाच्या इथे. आता तिथे गेल्यावर सगळ्याच्या आधी आपल्याला काय ठेवावं लागते तिथे तुम्हाला माहितीच आहे, आपली चप्पल. कारण चप्पल देवाच्या बाहेर ठेवतो आणि तिथे फ्रीमध्ये चप्पल ठेवायचं होतं. आणि एवढं स्वच्छता होती, असं वाटत नव्हतं की आपण कुठे बाहेर देवाला जातो तिथे आपण पैसे घेतात आणि चप्पल ठेवतात. पण इथे सगळं फ्री. मग काय मेन एंट्री आहे इथून शेगावची गजानन महाराजाचं मंदिर. हा तिथून तुम्हाला समोर दिसतो, तिथं समोरच आहे गजानन महाराजाचं मंदिर. त्याच्यानंतर आम्ही एंट्री केली आणि मधात फिरलो, इकडून तिकडून फोटो वगैरे शूट केले. खूप चांगला आहे झेंडा आहे गजानन महाराजाचा. आतमध्ये मंदिराच्या बाजूलाच हा झेंडा खूप चांगला. आणि जो मंदिर दिसतो याच्यामध्ये गजानन महाराज आहे. हा इथे तुम्हाला महादेवाची कृपा काचामधून साक्षात दिसते.
त्याच्यानंतर आम्ही आपला गजानन महाराज फिरला आणि चला 10 मिनटं आपण आपली शांती घेऊन बसू आणि थोडंसं आपण गजानन महाराजाला आपल्या डोक्यामध्ये घेऊन बसायसाठी आम्ही इथे सगळं फॅमिली बसलो आणि मग म्हटलं चला फोटो काढून घेऊ. एकदा सगळे भेटलेलो होतो, आम्ही फोटो शूट करत होतो, व्हिडिओ शूट करत होतो. पोरं